मुख्यमंत्री महोदय, बहिणीला का अडचणीत आणताय? मुख्यमंत्री महोदय, बहिणीला का रडवताय? मुख्यमंत्री महोदय, बहिणीला का फसवताय? अहो, ज्या बहिणीला घरामध्ये एका सिलेंडरला तुम्ही ₹1150 द्यायला लावले, ज्या बहिणीची ₹70 किलोची डाळ तुम्ही 200 ₹250 किलो त्या ठिकाणी केली. मुख्यमंत्री महोदय, ज्या बहिणीला म्हणजे समजा गाडीवर जायचं असेल तर ₹120 प्रति लिटर पेट्रोल त्या ठिकाणी विकलं. मुख्यमंत्री महोदय, ज्या बहिणीला जीवनावश्यक वस्तूमध्ये इंग्रजानंतर पहिल्यांदा तुम्ही टॅक्स लावला. मुख्यमंत्री महोदय, ज्या बहिणीचं अख्खं घरातलं कुटुंब जे आहे आर्थिक घडी विस्कटली, त्या बहिणीला तुम्ही ₹1500 देऊन काय करणार आहे? बरं, बहिणीला ₹1500 देणार, बहिणीचं भागणार आहे का त्या ₹1500? म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री महोदय, जसं बहिणीच्या नवऱ्याला अर्थात शेतकऱ्याला तुम्ही ₹6000 देणार आणि 28% पर्यंत त्याच्याकडून टॅक्स वसूल करणार. म्हणजे एकीकडून घ्यायचं, लाखो लोकांकडून घ्यायचं आणि मुठभर लोकांना द्यायचं. अहो मुख्यमंत्री महोदय, जी बहीण आहे ती त्या भावाकडे कशी नांदते किंवा नवऱ्याकडे कशी नांदते किंवा अजून कुटुंबात कशी जगते हे त्या बहिणीलाच माहिती. बहीण कुणाच्या तरी भावाकडे ज्या पद्धतीनं नांदते ना, त्यावेळेस तो भाऊ सुद्धा महागाईनं मेटाकुटीला आलाय. ₹1500 देणार, परंतु त्याच बहिणीकडून ज्यावेळेस ती किराणाची पिशवी ज्यावेळेस दुकानात जाईल आणि किराणा भरेल, 28% पर्यंत अख्खं तिच्याकडून वसूल करणार. म्हणजे ती जर 15 किलोचा डब्बा आणायला गेली आणि आणत होती, त्यावेळेस तिच्या डोळ्यात अश्रू असायचे. ₹1200-1300 मिळणारा खाद्यतेलाचा सूर्यफूल असेल, सोयाबीन असेल, तो डब्बा, तो पत्र्याचा डब्बा 15 लिटरचा तुम्ही 2700 आणि 2800 त्या ठिकाणी विकला. महागाईबद्दल तुमच्या अर्थसंकल्पामध्ये काय तडजोड केली, काय भूमिका घेतली सांगा. अहो, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय, एका बाजूला तुमची बहीण सुद्धा परेशान आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमचा भाऊ सुद्धा परेशान आहे आणि त्या दोघांना जन्म देताना म्हणजे जन्म देणारे आई वडील सुद्धा परेशान आहेत. मुख्यमंत्री महोदय, सांगा की बहिणीला ₹1500 देऊन तिचं कुटुंब चालणार आहे का? मुख्यमंत्री महोदय, तुमच्या पाठीशी खंबीर असणारे 2 महारथी महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री म्हणून तुमचे भाऊ आहेत असं आम्ही गृहीत धरू. त्या भावांना तरी पटतंय का की महाराष्ट्रातल्या घराघरातल्या बहिणी, घरातल्या महिला ₹1500 खुश होणार आहेत का? ज्या बहिणीला 2,500-2,500 मध्ये अख्खा किराणा तिचा व्हायचा, आज त्या बहिणीला ₹6,000-7,000 सुद्धा कमी पडतात. मला आठवतंय आणि त्या धन्यवाद मानले पाहिजे उद्धव ठाकरे साहेबाचे. त्या कोविडच्या काळामध्ये जसं शिवभोजनाची थाळी दिली, उपाशी कुणी मरू नये म्हणून, तसंच त्या उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, तुम्ही पहिले जिवंत राहायचं, तुम्ही पहिलं तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची, माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी. हे एक शब्द म्हणजे लाखो लोक जिवंत ठेवले त्या माणसाने मुख्यमंत्री म्हणून. आणि शेतकऱ्याला कर्जमाफी त्या ठिकाणी केली, शेतकऱ्यांना डायरेक्ट पैसे दिले. सांगा मुख्यमंत्री महोदय, शिंदे साहेब, तुम्ही जी शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर केली होती ती दिली का? मग का बहिणीला पण फसवताय आणि मुख्यमंत्री महोदय का भावाला पण फसवताय, का शेतकऱ्याला पण फसवताय? अहो, आपली बहीण ज्या घरी नांदते तो शेतकरी पीक विमा भरतोय. मुख्यमंत्री महोदय, शिंदे साहेब, आपला शेतकरी जो पीक विमा अदा करतोय म्हणजे तो हप्ते भरतोय, त्याला मिळाला का रिफंड? कंपन्या तुमचं भलं करतायत मुख्यमंत्री महोदय, सरकारचं भलं करतायत, शेतकऱ्याचं भलं नाही करत. मुख्यमंत्री महोदय, बहीण सुद्धा आणि बहिणीचा नवरा सुद्धा, शेतकरी सुद्धा आणि शेतकरीची बायको सुद्धा, त्यांची लेकरं बाळ सुद्धा बांधावर तुमची याल तुम्ही अपेक्षा बघत होते मागच्या 2-4 वर्षामध्ये, नाही फिरकलात. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही तुमच्या शेतात जाताय, चांगली गोष्ट आहे, तुम्ही शेतकऱ्याचे सुपुत्र आहात.
पण अशा हजारो शेतकरी आहेत झाडाला लटकतायत. त्यांना अतिवृष्टी झाली, त्यांच्या मुलांना शिक्षणाची आणि मदतीची गरज आहे. आरटी मध्ये शेतकऱ्याचे त्याच बहिणीची मुलं इंग्रजी शाळेत कसं तरी आरटी मधून लागायचे. तुमच्या शिक्षण मंत्र्यांनी, मुख्यमंत्री महोदय, त्या आरटी मधून इंग्रजी शाळाच बाजूला करून टाकल्या. मराठी शाळा तर ऑलरेडी शिक्षण घेऊ शकतात. मुख्यमंत्री महोदय, जिल्हा परिषद शाळेचं कंबरड मोडलं, काय करायचंय? जिल्हा परिषदच्या शाळा उद्ध्वस्त झाल्या. मला आत्ताच माझा एक तरुण मित्र म्हणत होता, त्याने बीडवरून फोन केला, म्हणला आमच्याकडलं वातावरण लय खराब आहे, पण मला माझं करिअर करायचंय आणि माझी जात आणि धर्म मला विचारू नका, परंतु मी या महाराष्ट्रातला, या देशातला कट्टर हिंदू आहे म्हणला. त्याच्यामुळे धर्म तर समजून घ्या, पण म्हणला मी हिंदू असून मला रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत, मी हिंदू असून मला नोकऱ्या लागत नाहीत. साहेब, सरकारकडे काही आपल्याला मागणी करता येईल का स्वच्छ निष्पक्षपातीपणे नोकर भरती करण्याची? साहेब, तुम्ही एवढं त्या नोकर भरतीचं गाजर पार उद्ध्वस्त करून टाकलंय. कुठल्याही तरुण पोराला, कुठल्याही तरुण पोरीला, कुठल्याही तरुण पोरांच्या आईबापांना आपलं पोरग कुठल्या जातीयवादात आणि कुठल्या गोंधळात किंवा दंगलीत अडकू नये म्हणून ती म्हणती, बाबा रे, तू तुझं शिक्षणाकडे आणि करिअरकडे लक्ष दे. आणि सरकार मात्र जाती जातीत वाद लावून, अहो तो मित्र सांगत होता माझे सख्खे मित्र दुश्मन करून टाकले. मी म्हणलं कुणी केले? तर तो सांगत होता 4 पुस्तकं वाचल्यामुळं, सरकारच्या धोरणामुळं. मग सध्याच्या सरकारची धोरणं इतकीच जर वाईट असेल तर तुम्ही कुणाचं नेतृत्व करताल? मुख्यमंत्री महोदय, सरकार आणि तुम्ही प्रशासन मायबाप असतात. तुम्ही तुमच्या बहिणीचं त्या ठिकाणी 1500 रुपयात भागवत असाल. बहिणीचं पोरग अक्षरशः बेरोजगारीनं व्यसनाधीन झालंय, व्यसन आहेत त्याच्याकडं. त्याला गावखेड्यापर्यंत कुठं पण ड्रग्ज मिळतायत, गांजा मिळतायत पोत्याच्या पोत्यानी. ती बहीण त्या 1500 रुपयात त्या पोराला उपचार करेल, 1500 रुपयात त्या पोराला दारू सोडवायला एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रावर घेऊन जाईल का त्या 1500 रुपयात तिचं घर चालवेल? सांगा. द्यायचंच असेल तर त्या बहिणीला कमीत कमी 5-10 हजार रुपये मानधन द्या. ती बहीण जर स्वतःच्या पायावरतीनं जर उद्योग व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर तिला बळ द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बहिणीला जर ती सक्षम आणि एकदम तंदुरुस्त किंवा कुटुंबाचं लक्ष देणारी व्हावी असं वाटत असेल, त्या बहिणीच्या पोराला रोजगार द्या. त्या बहिणीला जे मुलगा आहे, जे मुलगी आहे, त्यानं शिक्षण घेतलंय, डिग्र्या नुसत्या पावसात भिजल्यावर उन्हात वाळू घातल्यासारखी अशी परिस्थिती त्याची. त्याच्यासाठी भाऊ म्हणून तुमचं जे कर्तव्य आहे ना, ते काय करता येतं का बघा. अहो मुख्यमंत्री महोदय, तुमच्या बहिणीची मुलं कुठल्या तरी आंदोलनात अडकवली जात आहेत, कुठल्या तरी जातीवादी त्या ठिकाणी गोष्टीमध्ये अडकवली जात आहेत. त्याच्यापेक्षा एक निपक्षपातीपणे कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे मुख्यमंत्री महोदय आपलं. आपली तरुण पोरं कुठल्याही दंगलीत किंवा कुठल्याही गुन्ह्यात अडकू नये म्हणून गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं, हे जे जातीयवादी काही एकमेकाच्या विरोधात प्लांट केले जात आहेत नेते, आणि एकमेकाचं जे काही वस्त्रहरण करतायत, मुख्यमंत्री महोदय, बहिणीचे पोरं सुद्धा सुरक्षित राहिले पाहिजेत, पोरी सुद्धा सुरक्षित राहिल्या पाहिजेत, आणि त्यांना त्यांचं करिअर त्या ठिकाणी लक्षात यावं म्हणून जर काही करता आलं तर तुम्ही करा. पण सरकारची धोरणं अशी वाटतायत की बंडखोरीत, गद्दारीत, एकमेकाच्या वस्त्रहरण करण्यामध्ये तू बडा की मै बडा, ह्याच्यामध्ये महाराष्ट्राकडे लक्ष दिलं जात नाही. आणि महाराष्ट्रातल्या तरुण पिढीवर जर नुसते गुन्हे दाखल होणार असतील, नोकर भरत्या जर होत नसतील, आणि सगळे महाराष्ट्रातले क्रीम उद्योग, जे उद्योग लाखोचे रोजगार देऊ शकतात, ते उद्योग जर गुजरातला जात असतील, फोस्कॉन, वेदांता असे शेकडो उद्योग पळून जात असतील, आणि गुजरातच्या लोकांचं भलं होत असेल, आणि गुजरात मधून जर, बघा किती मोठी गोष्ट आहे, प्रधानमंत्री महोदयांचा गुजरात आहे, देशाच्या गृहमंत्री महोदयांचा गुजरात आहे, त्या गुजरात मधून महाराष्ट्रात ड्रग्ज, गांजा, अजून काही अंमली पदार्थ फक्त महाराष्ट्रामध्ये येत असतील करोडोच्या
रुपयाच्या त्या संख्येमध्ये, आणि इथली तरुणाई आणि इथली सगळी पोरं जर झिंगाट होणार असतील, तुमच्या 1500 रुपयाची उदबत्ती कुठं लावायची, हा साधा सरळ प्रश्न आहे. शेतकऱ्याला काय मिळालं नाही, त्या बहिणीच्या नवऱ्याला काय मिळत नाही, पोराला काय मिळत नाही, तिचं कुटुंब चलत नाही, मग ही 1500 रुपयाची योजना फसवी आहे. आणि माझा शेवटचा जातानाचा प्रश्न आहे, 1500 रुपये कुणाला मिळणार? तो क्रायटेरिया कसा ठरवणार? म्हणजे ज्या बहिणीला कधी काळी मुख्यमंत्री महोदयांनी जनधन योजना काढायला लावली, लाखो करोडो खाते काढायला लावले, बँकेचं भलं झालं, त्या बँकेच्या त्या बहिणीच्या खात्यामध्ये खडखडाट आहे, त्याच फक्त खात्यामध्ये 1500 रुपये मिळणार का? ज्या घरात, प्रत्येक घरात जी स्त्री आहे तिला 1500 मिळणार? मुख्यमंत्री महोदय, 1500 रुपये सांगून त्या बहिणीला फसवण्यापेक्षा बहिणीची जे मुलं आहेत, बहिणीचे जे मुली आहेत, त्या मुलांना आणि मुलींना शाहू महाराजांनी सांगितलं होतं की सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण महाराष्ट्रामध्ये सरसकट सगळ्यांना मोफत मिळालं पाहिजे. यासाठी भाऊ म्हणून मुख्यमंत्री महोदय तुम्ही काय करणार आहात का? आणि शिक्षण त्या ठिकाणी त्या पद्धतीनं सक्तीचं मोफत आणि दर्जेदार देणार आहात का? शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थांमध्ये अजून एक फतवा काढला होता, जो आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्याला 2 रुपये दंड केला होता. तसं तुम्ही दर्जेदार शिक्षण देऊ शकाल अशी अपेक्षा केली, आणि तसा जर जे शाळेत जाणार नाही त्यांना दंड केला तर कमीत कमी बरं वाटेल. परंतु त्या महापुरुषांनी या महाराष्ट्राला काहीतरी संदेश दिला होता. तुम्ही महाराष्ट्राला कमीत कमी सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण देऊन तर बघा. उगाच तुमच्याच मंत्र्याच्या, संस्थेच्या आणि शाळांचे घर भरण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांना गरज आहे काहीतरी दर्जेदार मिळण्याची, त्यासाठी प्रयत्न झाला तर हा त्याच बहिणीचा, तुम्ही जिला बहीण म्हणता, माझी लाडकी लेक म्हणता, माझी लाडकी बहीण म्हणता, त्याच बहिणीचा एक मुलगा म्हणून, त्याच बहिणीचा एक भाऊ म्हणून, किंवा त्याच बहिणीचा एक संरक्षक म्हणून, एक हितचिंतक म्हणून मी आपल्याकडे अपेक्षा करतो. आणि तुम्ही जर करू शकत नसाल आणि फक्त सरकार टिकवण्यासाठी 3 महिन्याची स्कीम असेल तर महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्रातली जनता बहिणीचं कधीच नुकसान होऊ देणार नाही. कारण कुटुंब प्रमुख म्हणून, मायबाप सरकार म्हणून सक्षम माणूस त्या खुर्चीवर बसवेल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान.